नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याचे फॉर्म सुरू झालेले आहेत. फॉर्म भरण्याची लिंक ही ऍक्टिव्ह झालेली आहे. आता फॉर्म कशा पद्धतीने भरावा याचा पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी आज तुम्हाला सांगणार आहे. सोबत तुम्हाला काही कागदपत्र लागतील का, काही माहिती लागेल का, या सर्व गोष्टी सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे. आणि जे कोणी उमेदवार याच्यासाठी तयारी करत असतील, बघा, ऑल सिव्हिल जेई साठी आणि मेकॅनिकल साठी देखील आपण आपले बॅच जे आहेत तर ते लॉन्च केलेले मित्रांनो. सिव्हिल वाले जे आहेत तर ते नक्की जॉईन करू शकतात, मेकॅनिकल वाले पण जॉईन करू शकतात. पण मेकॅनिकल वाल्यांनी शक्यतो जी आपली आरटीओ ची बॅच आहे तर ती जर जॉईन केली तर याच्या माध्यमातून तुमचा डबल स्टडी होईल. मनपाचा पण स्टडी होऊन जाईल आणि आगामी काळात जे आरटीओ ची येईल तर त्याचा पण स्टडी तुमचा होऊन जाईल. तर ते एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. आणि ज्यांना फक्त नॉन टेक्निकलची बॅच पाहिजे तर त्यांच्यासाठी सर्वसमावेशक सरळ सेवा भरती बॅच ही पण आपली एक नॉन टेक्निकलची बॅच जी आहे तर ती सुरूच आहे. आपण वेबसाईटवर जाऊया. बघा, ही वेबसाईटची लिंक आहे. ही लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये उपलब्ध करून देतो. फक्त तुम्ही कमेंटमध्ये लिंक हे टाईप करा तर त्या उमेदवारांना आपण ते अवेलेबल करून देऊ. ठीक आहे. बघा, फॉर्म भरणं सुरू झालेले 20 पासून आणि 19 डिसेंबर 2025 पर्यंत तुमचे फॉर्म चालणार आहे. किंवा वेबसाईटवर जायचं. वेबसाईटवर गेल्यानंतर इथं म्हणायचं क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन. हा जो परीक्षा आहे तर ही परीक्षा आयबीपीएस कडून घेतली जाणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. खूप साऱ्या उमेदवारांमध्ये कन्फ्युजन होतं. टीसीएस एक आयबीपीएस आहे, आयबीपीएस कडून ही परीक्षा होणार आहे. आता मी याच्यावर क्लिक करेल, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन. आता मला इथं फॉर्म भरण्याच्या काही स्टेप्स दिसतील. 6 स्टेप्स आहेत. बघा, बेसिक इन्फो, फोटो सिग्नेचर, डिटेल्स, हे सगळ्यात महत्वाचं सेक्शन आहे मित्रांनो. 3 नंबरचं प्रिव्ह्यू, अपलोड आणि पेमेंट. 3 नंबरचं सगळ्यात मेन आहे. तिथं चूक झाली तर पुढे भविष्यात प्रॉब्लेम येतो. बघा, इथं फर्स्ट स्टेप तुम्हाला लिहायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी कशा पाहिजेत मित्रांनो, तुमच्या आयडीशी मॅच झाल्या पाहिजे. शक्यतो 10वीच्या याच्यावर जे काही असेल तर तेच टाकण्याचा तुम्ही इथं प्रयत्न करा. तुमचं पहिलं नाव, तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, पूर्ण नाव इथे येणार आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, तोच मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ईमेल आयडी. ईमेल आयडी टाकताना काळजी अशी घ्यायची, फॉर एक्झाम्पल तुमचा ईमेल आयडी असेल xyz1990@gmail.com असं असेल ना, इथं काय टाकायचं, फक्त XYZ1990. हा @ ऑलरेडी आहे आणि इथून डोमेन नेम सिलेक्ट करू आपण. बघा, इथून डोमेन नेम सिलेक्ट होतं, फॉर एक्झाम्पल gmail.com. पण खाली टाकताना मात्र असा टाकायचा XYZ1990@gmail.co या पद्धतीने टाकायचा. हा कॅप्चा कोड तुम्ही इथं टाकायचा. या सगळ्या गोष्टी तुमच्या असतील, सेव्ह अँड नेक्स्ट करता. सेव्ह अँड नेक्स्ट जसं तुम्ही कराल लगेच तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड हा जनरेट होतो. मोबाईलला पण त्याच वेळी SMS येतो आणि तो सेव्ह करून ठेवायचा. तो तुम्हाला शेवटपर्यंत कामात येणार आहे. ठीक आहे. या सगळ्या प्रोसेस आहेत. बघा, पहिले विचारतं ते की एकदा ही इन्फॉर्मेशन चेक करून घ्या, कारण की एकदा भरलेली इन्फॉर्मेशन एडिट करता येत नाही. इथं ओके बटन ज्यावर क्लिक करायचं. आता इथं तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तर जो काही आहे तो इथे दिसणार आहे आणि तुमचा पासवर्ड जो आहे तर तो तुम्हाला इथे दिसणार आहे. ठीक आहे. पुढे आता दुसऱ्या स्टेप्स मध्ये तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. फोटो 2 पद्धतीने करू शकतात. एक तर तुमच्या लॅपटॉपला वेबकॅम वगैरे असेल तिथून करू शकतात, किंवा हा QR वर स्कॅन केलं आणि मोबाईल मधून कॅमेरा ओपन होतो आणि तुम्ही मोबाईल वरून फोटो काढला, होऊन गेलं तुमचं काम. हा कॅप्चर फोटो झाला. त्याच्यानंतर हा अपलोड फोटोग्राफ, म्हणजे जो ऑलरेडी आपण फोटो काढलेला असतो तो. त्याच्यानंतर इथं आय कन्फर्म करायचं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला सिग्नेचर पण अपलोड करायची. चूज फाईल मधून घ्यायचं, आय कन्फर्म करायचं आणि नेक्स्ट म्हणायचे. आता इथं लक्षात घ्या, फोटोसाठी तुम्हाला 20 ते 50 KB पाहिजे. किती? 20 ते 50 KB. आणि साईन साठी 20 KBच्या कमी पाहिजे, म्हणजे 20 KB पेक्षा कमी तुम्हाला साईज जे आहे तर ते पाहिजे. या 2 साईज तुम्हाला लक्षात ठेवा. बघा, माझं हे भरलं गेलं, हे भरलं गेलं. मी तुम्हाला काय सांगितलं, सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये पुन्हा 2 सेक्शन पडतात. एकामध्ये बेसिक आणि दुसऱ्यामध्ये शैक्षणिक पात्रता. सगळ्यात आधी पदाचं नाव सिलेक्ट करा. एका वेळी एकच फॉर्म भरता येतो. ज्याला जेईचा फॉर्म भरायचा असेल जेईचा, ज्याला सीएचा फॉर्म भरायचा असेल सीएचा, असे हे. पुन्हा काही ना काय माझं लिपिक झालंय, लिपिकला भरतो. हे काही म्हणतील मी भांडारपारला भरतो, तर ते भरू शकतात मित्रांनो. इट्स युअर चॉईस. त्याच्यानंतर तुम्ही अर्जदाराची कॅटेगरी, फॉर एक्झाम्पल एखादा असेल ओबीसी मध्ये तर त्याने इथून ओबीसी सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर अप्लाइंग कॅटेगरी ती पण तुम्ही सिलेक्ट करू शकतात. पुढे हे दिव्यांगा संदर्भात, दिव्यांग आहात का 40% यस म्हणायचं. दिव्यांगत्वाचा प्रवर्ग, प्रकार, हे भरपाई वेळ वगैरे या काही दिव्यांगाशी संबंधित गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे विचारण्यात येतील. पुढे तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे का, यस किंवा नो. ज्यांना अप्लाय करायचं असेल, फॉर एक्झाम्पल ओबीसी आहे आणि नॉन क्रिमिलियर आहे का नाही, तर ते पण प्रश्न इथे विचारले जातात.
कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आहे का, येस किंवा नो करायचं. त्याच्यानंतर एनसीएल आहे का, येस किंवा नो करायचं. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस बघा, समजा ओबीसी आणि एनसीएल असेल तर ईडब्ल्यूएस येत नाही, एससी एसटीला पण ईडब्ल्यूएस येत नाही, ईडब्ल्यूएस वेगळी कॅटेगरी आहे. एक सर्व्हिसमॅन असेल तर येस करायचं, दिव्यांग एक सर्व्हिसमॅन येस करायचं, तुमचा सेवेचा कालावधी. वुमन रिझर्वेशनला कुठलं सर्टिफिकेट लागत नाही, सगळ्या महिलांनी इथं येसच करायचं आहे. ओके, काही महिला इथं येस करत नाही, नंतर मग मेसेज करतात सर माझ्याकडनं येस केलं गेलं नाही, आता काय होईल, तर येस करत चला. पुढे खेळाडू आहात का, अनाथ आहात का, अनाथांची उपश्रेणी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, सैनिकांचे पाल्य, हे यस 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 करू शकतात. बाकी काही डिटेल्स इथे विचारले जात नाही. आयबीपीएसचा फॉर्म सोपा असतो. 1991 जनगणनेचे कर्मचारी आहेत का, 1994 नंतरच्या जनगणनेचे कर्मचारी आहेत का, त्याच्यानंतर जे अंशकालीन पदवीधर आहेत ते आहेत का, एमजेपी मधील ऑलरेडी जॉब करता आहात का, महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, रहिवासी असाल तर प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईलचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं टाकायचंय. आता फॉर एक्झाम्पल एखाद्याकडे डोमेसाईल नसेल ना तर ते स्कूल सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पण चालतं आणि बर्थ सर्टिफिकेट पण चालतं. जे महाराष्ट्राचे रहिवासी नसतील पण कर्नाटकातील 865 गावांवर महाराष्ट्र शासनाने जो दावा ठोकलेला आहे तेथील गावांमधलं जे तलाठीकडचं रहिवासी प्रमाणपत्र हे लागतं मित्रांनो. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य आहात का, पुढे लढाई लष्करात मृत पावलेल्या कुटुंबातील सदस्य आहात का, येस किंवा नो. धार्मिक अल्पसंख्याक आहात का, आणि त्याच्यानंतर अर्जदाराचा धर्म, तुमचं राष्ट्रीयत्व, आधार, कन्सेंट टू आधार व्हेरिफिकेशन येस करायचं, आधार नंबर टाका, पॅन नंबर टाका. 3 केंद्र येतील, 3 सेंटर तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करा. सेंटर फार कमी दिलेले मित्रांनो, विभागावरच आय थिंक सेंटर जे आहेत तर ते त्यांनी इथं दिलेले आहेत. बाकी म्हणजे खूपच बाकीचे सेंटर नाही घेतले, म्हणजे समजा नाशिक घेतलं तर धुळे जळगाव वगैरे काही घेतलेले नाही आहेत, कमीच सेंटर तुम्हाला इथं पाहायला मिळतात. पुन्हा पर्सनल डिटेल्स, डे, मंथ, इयर, मेल, फिमेल, जुळी भावंड, भावंड असल्यास, वैवाहिक स्थिती, मॅरिड, अनमॅरिड. त्याच्यानंतर वडिलांचे नाव, आईचे नाव, जोडीदाराचे नाव, ज्याच्यासाठी जॉब करतोय ते बाकी अजून जोडीदाराचं नाव. पुन्हा हा पत्ता, स्टेट, पिनकोड, जिल्हा, या सगळ्या गोष्टी सेम म्हणायचं. पुन्हा हे बँक अकाउंट नंबर मागतात, मला आजपर्यंत कळलं नाही बँक अकाउंट मागून काय करतात ते. 900 रुपये 1000 रुपये भरतो ते तर कधी परत येत नाही आपल्याला, तर बँक अकाउंट घेऊन काय करतात ते नंतरची गोष्ट. ठीक आहे, पुढे तुम्हाला इथं 900 रुपये 1000 रुपये येईल. व्हॅलिडेट युअर डिटेल्स करायचं, सक्सेसफुल झालं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. पुढच्या याच्यात तुम्हाला शैक्षणिक पात्रता भरायची बघा, 10वी 12वी डिप्लोमा ग्रॅज्युएशन सगळ्या माहिती भरायच्या. पहिल्याच्या बोर्ड, स्टेट बोर्डचं नाव म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. इथं एमएसबीटी असेल, काहींचं समजा इथं पुणे युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर इथून सायन्स असेल तर सायन्स, इथं शक्यतो डिप्लोमाला तिथं आर्ट्स कॉमर्स सायन्स आलं ठीक, नाहीतर इथं ऑदर सिलेक्ट करून तुमची जे काही मेकॅनिकल सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे टाकू शकतात. कधी पास झाले ते डेट तुम्ही टाकायची, पर्सेंटेज टाका आणि क्लास टाका. ज्यांचं सीजीपीए असेल तर त्यांनी सीजीपीए टू पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून टाका, तो फायदा होऊन जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर काही पदांसाठी लिपिक वगैरे पदांसाठी टायपिंग लागते, तर ते टायपिंगचे इथं काही गोष्टी ज्या आहेत तर ते इथं दिलेल्या आहेत. ओके, पुढे मराठीसाठी रीड, राईट, स्पीक, व्हॅलिडिटीवर डिटेल्स तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर इथं पुढे तुमचा फॉर्मचा प्रिव्ह्यू येतो मित्रांनो. एकदा फॉर्म पहिले चेक करून घ्यायचा, इथं तुमची सही येते आणि इथं कम्प्लीट रजिस्ट्रेशन म्हणायचं. कम्प्लीट रजिस्ट्रेशन म्हटल्यानंतर 2 गोष्टी आणखी अपलोड करायच्या आहेत, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन, या 2 गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. तर याच्यासाठी सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावर क्लिक करायचं. आता याला हे पण दिलेले मित्रांनो, फॉर एक्झाम्पल तुमचं लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन असेल तर ते 20 ते 50 केबीच्या दरम्यान पाहिजे, आणि जे डिक्लेरेशन असेल ते इंग्लिशमध्ये पाहिजे, ते पण 50 ते 100 केबीच्या अंडर आहेत तर ते पाहिजे तुम्हाला. आता अशा पद्धतीने समजा इथं 900 रुपये फी आली, इथं हे टाकायचं आणि इथं पेमेंटला जायचं आणि इथं तुम्ही तुमचं पेमेंट जे आहे तर ते इथं करू शकतात मित्रांनो. ठीक आहे, तर इथं पेमेंटचे विविध ऑप्शन येतात बघा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॉलेट, क्यूआर कोड आपल्यासाठी बेस्ट आहे. क्यूआर कोड घ्यायचा, मोबाईल मधनं स्कॅन करून पेमेंट करून टाकायचं. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्यासाठी आहेत मित्रांनो. आणि सिव्हिलसाठी तयारी करत असाल तर आपली सिव्हिलची बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकतात, नॉन टेक्निकल वाली ही बॅच. आणि तुम्हाला जर नॉन टेकचे काही प्रश्न पाहिजे असतील सॉल्व्ह करण्यासाठी तर आपलं हे TCS IBPS एक्झाम गाईड आहे, 4600 प्रश्न आहेत. तर याच्या माध्यमातून तुम्ही एक तुमची चांगली तयारी करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.